असं गावरान मासा बघणार आहोत। तर चला बघूया ही जी एक क्विक रेसिपी। मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मासा। तर बघा ही मासा आणले ती आणि स्वच्छ 1 किलो मासा आहे आणि स्वच्छ धुवून घेतले मी। मस्त असं छान धुवून घेतलेत बघा, मोठे मोठे पीस केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता पुढे बघूया आपण। आता हे तर घेतलंय बघा, लसूणाची एक गड्डी घेतल्या। तर लसूण पहिलं काय करूया आपण, चेचून घेऊया। त्यात चेचून घेऊया लसूण। त्यात थोडंसं अद्रक टाकूया, अद्रकचा किस आहे बघा। त्यात घेतलाय बघा हा मिक्स मसाला, ह्याच्यातच टाकूया आपण 1 चमचाभर अंदाजाने। त्याला चेचून घेऊया। छान असं बारीक करून घेतलंय बघा। काढून घेऊया, काढून एका बाउल मध्ये टाकूया। आता टाकूया थोडासा मिक्स मसाला आहे बघा, पहिले भी टाकले, आता भी थोडं टाकूया। आपलं घरचं लाल तिखट बघा 1 चमचाभर, 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, धनिया पावडर 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर, चिकन मसाला आहे बघा ते थोडंसं 1 चमचाभर अंदाजनं, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवली होती बघा ती भी ह्याच्यात ओतूया। लिंबाचा रस हातावर असं पिळायचं म्हणजे हो का बी पडतात हातावर। आता 1 कप बघा कॉर्न फ्लोअर घेतलंय, आता याला चाळून घेऊया। आता कॉर्न फ्लोअर नसलं तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता 1 चमचा। अर्धा कप बघा बारीक असा रवा आहे, एकदम बारीक आहे, ते भी ओतूया ह्याच्यात। आता ओतूया ह्याच्यावर थोडंसं तेल। त्याला पहिलं काय करूया, हाताने असं छान मिक्स करून घेऊया। काय करूया, थोडंसं पाणी ओतूया, घट्ट आहे बघा, आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स केलंय। आता ह्याच्यात काय करूया आपण, मासे टाकून घेऊया ह्याच्यात। मासे सगळं सोडून घेतले ते, आता सगळ्याला मसाला लावून घेऊया। तर बघा छान असं मिक्स करून घेतले, सगळं माशाला लावून घेतले बघा मसाला, चौकट लागलेला आहे बघू शकताय तुम्ही। आता तुमच्याकडे टाइम असलं तर 1 तासभर याला ठेवून द्या झाकून। आता माझ्याकडे बिलकुल टाइम नव्हता म्हणताना मी आता लगेच बनवायला लागले। तर चला बघूया, हे आपण तव्यात बनवणार आहोत। तर तवा ठेवलाय बघा, तव्यात काय करूया आपण, तेल ओतूया, थोडंसं तेल ओतायचं। आता तेल काय करूया, सगळीकडे पसरून घेऊया। तवा भी चांगला तापलाय, तेल भी चांगलं तापले। आता मासा आपण सोडून घेऊया। किती ह्याच्यात बसते बघा तव्यात, तेवढंच हे करा। असं मासे सोडून घेतले ते, आणि तुमच्याकडे मछली माशाचा मसाला असला तरी वापरू शकता तुम्ही। माझ्याकडे नव्हता आता म्हणून मी नाही वापरलेला आहे, तुमच्याकडे असला तर जरूर वापरून बघा, ते भी छान लागतंय। तर बघूया खालनं भाजलंय का आपलं, बघा छान असं निघालं आले, फिरवून घेऊया। किती मस्त भाजायला आले ना, कलर भी छान दिसायला लागलाय। सावकाश फिरवायचं, जरा लांब हात करूनच फिरवा नवीन बनवत असला तर। सगळं मासा असं फिरवून घेतले तुम्ही, आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बनवायला लागल्या। तर बघा आपला मासा किती छान भाजले, ती कलर भी किती मस्त आलाय बघा, बघा किती छान भाजलंय ते। दोन्ही साईडने भाजून घेतले असं फिरवून, आणि गॅस एकदम कमी केलेला आहे, कमी गॅसवरच भाजा, छान असे क्रिस्पी उस्तर भाजते ते। बघा किती मस्त भाजलाय। आता एका प्लेटात काढून घेऊया। बघा असं तळलेलं काढून घेतलेलं आहे। आता दुसऱ्यांदा भी दाखवते मी, आणि थोडंसं तेल ओतूया, जास्त याला तेल लागत नाही असं।
तर ताईनं सारखं सांगते बघा मी, गॅस एकदम कमी करा आणि थोडंसं लांबच करा. बघा काय सगळं असं ठेवून घेतलंय मी आणि गॅस एकदम कमी करा म्हणजे छान भाजतील, छान होते क्रिस्पी बी. तर चला आता फिरवून घेऊया. मस्त असं भाजलंय खालनं बघा कसं निघायला लागले. आता फिरवून घेऊया. बघा सगळं असं फिरवून घेतलंय आणि आता इकडं बी 5 मिनिटं आणि भाजून घेऊया चांगले क्रिस्पी होईस्तोवर. बघा मस्त असं दोन्ही साईडने छान असं मासं भाजले ते बघू शकताय तुम्ही. अजिबात चिटकलेलं नाही काय नाही, मस्त असं भाजले. आता काढून घेऊया एका प्लेटात. आता तर बघा मासे बनवून रेडी आहेत आणि किती मस्त झालेत बघा. खाऊन बी दाखवते तुम्हाला. मिस्टर खातील आज. मी मासे चिकन अजिबात काय खात नाही, तर मिस्टर खाऊन दाखवतील तुम्हाला आणि सांगतील कसं झाले ते मासे. तर बघा तोडून बी दाखवायला आलेत आणि मस्त असं भाजले गेलेलं आहे मासा बघू शकताय तुम्ही. आता खाऊन सांगतील मिस्टर. लय भारी मस्त. बघा मिस्टर अशींना तर मस्त आवडलेला आहे. नक्की तुम्ही बी करून बघा आणि तुमच्या बी मिस्टर अशींना चारा आणि त्यांना बी कसं वाटतंय ते बी सांगा मला कमेंट मध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा